भाऊ, नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जर पाहिलं तर तुम्ही त्यांचा प्रचार करताना दिसला आणि ज्यावेळी नगराध्यक्षपदी सुनील काळे आल्यानंतर इकडे आला, नेमकं काय घडलं असं की तुम्हाला इकडे यावं लागलं? तुम्ही उशिरा आले, मी माझ्या त्यावेळी तो विषय सर्व आहे. मुळात मी सुनीलचंच काम करत होतो. ही आमदारकी बात अशी होती की काही वेळेला असं असतं किंवा जे आपण सर्व कार्यकर्ते ठरवू तशा पद्धतीने आपण कार्यकर्त्यांच्या वतीने नागरिकांच्या वतीने सुनील साहेब भव्य नागरिक सत्कार लवकरात लवकर आपण औरंगाबाद करू. आता त्रिशूळ दिलेला आहे आणि आता तुम्ही परत गाव भेटींचा दौरा करणार आहात. नगर पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणूक तोंडावर आली आहे. आज मेळावा या ठिकाणी पार पडलेला आहे. काय सांगाल तुम्ही? हे खरं म्हणजे त्रिशूल हातात घेण्याची याच्याकरता वेळ आली की आमचं आमदार आणि मंत्री महोदयांसुद्धा हेच सांगणं आहे की तो जुना कार्यकर्ता ज्याच्या मेहनतीवरती आज हा पक्ष इथपर्यंत पोहोचलेला आहे. आज आपण मंदिरामध्ये उभा आहे. मंदिराचा कळस आज जरी दिसत असला पण त्याचा पाया ज्यांनी रचलेला आहे, अशा पाया रचलेल्या कार्यकर्ता तुम्ही विसरा नको, हेच आम्हाला या निमित्तानं सांगायचं आहे. आणि जर तुम्ही पाया रचणाऱ्या कार्यकर्त्यांना विसरत असाल तर उद्याच्या दिवशी त्रिशूल रूपी भगवान शंकराचं जे आहे अन्याचे उजळण्याचं ते एक निशाण आहे, तर ते आम्ही हातामध्ये घेऊन उद्याच्या दिवशी ह्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना तिथे न्याय दिल्याशिवाय राहणार नाही. भाऊ, नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये जर पाहिलं तर तुम्ही त्यांचा प्रचार करताना दिसला आणि ज्यावेळी नगराध्यक्षपदी सुनील काळे आल्यानंतर इकडे आला, नेमकं काय घडलं असं की तुम्हाला इकडे यावं लागलं? तुम्ही उशिरा आले, मी माझ्या त्यावेळी तो विषय सर्व आहे. मुळात मी सुनीलचंच काम करत होतो. ही आमदारकी बात अशी होती की काही वेळेला असं असतं की काही वेळेला शिवाजी महाराज मला गणमी कावं खेळणं शिकवलं आहे. ज्या वेळेला एखादा मदमस्त झाला अति असेल आणि त्याला जर त्याची जागा दाखवायची असेल तर काही वेळेला शत्रूच्या गोटात शिरून आपल्या माणसाला कशी मदत करता येईल ती करावी लागते. आणि त्यांनी माझ्याशी एक वेळ अशा पद्धतीने वागलेलं आहे आमदार साहेब. त्यांनी मला केसाने गळा कापलेला आहे. आम्ही तर मित्र होतो. मित्राने कमीत कमी राजकारणामध्ये मैत्रीमध्ये राजकारण करू नये असं माझी त्यावेळेला भोळी भाबडी अपेक्षा होती. पण तो माणूस आतापर्यंत कोणाचाही आतापर्यंत ज्याने ज्याला साथ दिली त्याच्या छताल्यावरती उभा राहून हा माणूस आतापर्यंत इथपर्यंत पोहोचलेला आहे. आणि मला चांगलं आठवतं या जिल्ह्यातले मी आता तुम्ही बऱ्याच लोकांना माहिती असेल की जिल्ह्यातले आतापर्यंत जे मी म्हणणार त्यांच्यासोबत मी काम केलेलं आहे. मला असं वाटतं की माणसाची ज्यावेळेला शेवटची वेळ येते ना त्यावेळेला ती घरघर लागते आणि तो अशा पद्धतीची त्याला ते दुर्बुद्धी सुचते आणि तो अशा वेगळे काही निर्णय घेत असतो. तशा पद्धतीची आता ही या महोदयाला लागलेली शेवटची घरघर आहे. हे येणाऱ्या आगामी काळामध्ये तुम्हाला निश्चितपणे दिसून येईल.